देवदास मंडळी, मी बनवते आज अंडा कढी मस्त पैकी। बघा त्याचे साहित्य: कांदा, खोबरा, थोडं अद्रक लसूण, थोडं धनिया, थोडे काजू, थोडे तीळ, थोडे टमाटे। मग आता मी कच्चच वाटून घेते याला खूप छान। बघा आता अंड्याच्या भाजीला सुरुवात करते मी। तेल टाकलं पातेल्यामध्ये, मस्त जिरे टाकले। आता मी मसाला फ्राय करते चांगला वाणी। हे मसाला वाटून घेतला मी खूप छान वाणी। बघा मी मसाला किती छान फ्राय करते। याला थोडंसं टाईम लागते मसाल्याला फ्राय व्हायला, पण खूप छान लागते याची भाजी। मसाला खूप छान फ्राय झाला आहे। आता मी लाल तिखट टाकते। मसाला खूप छान फ्राय झाला, मस्त तेल सुटलं आता त्याला। बघा मी थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये। ही कच्च्या मसाल्याची भाजी पण खूप छान लागते, भारी लगे चवच काही वेगळी लागते कच्च्या मसाल्याची। पाणी सोडते मी। बघा झाली रेडी, खूप छान भाजी वाटतीये, खूपच भारी दिसते आणि खुशबू पण खूप मस्त येते। बघ भाजी किती छान उकळते। आता मी अंडे मस्त कट करून घेतले। अख्खे अंडे टाकले तर खूपच छान राहते, पण अख्खे अंडे टाकू नाही शकत आम्ही ना, तर कट करूनच टाकते मी। खूप भारी। आता मस्त उकळी का अंडेवरून सोडून द्यायचे, मग खूप छान फ्राय होते त्याच्यामध्ये। झाली का मग भाजी रेडी। आता मी करते गरम गरम पोळ्या, मग बसूया जेवायला। जय देवदास मंडळी, मी माझ्यासाठी ना तर बघा ही कुडई आहे ना, तिचं अशी चटणी बनवते खूप छान वाणी। आता हिला आहे ना थोडं 5-10 मिनटं भिजून घेते। आणि हा बघा थोडा कांदा, थोडा टमाटा, थोडा शेंगदाणे, थोडं लसूण, थोड्या सुकेल मिरच्या, थोडं कोथिंबीर, असं थोडं जाड जाड वाटून घेते मग खूप छान वाणी। बघा मग आजची आमची अंड्याची भाजी खूप छान झाली, इतकी मस्त, इतकी बेस्ट झाली आणि खूप भारी खुशबू येते। आणि बघा गरम गरम पोळ्या, गरम गरम भाजी। घे मम्मी, अजून थोडंसं लय भारी लागते। मी खात नाही, पण आमचा भैया खातोय ना, तर म्हणतोय मम्मी खूप छान झाली। मग बघा मग खाऊन सनी अंड्याची भाजी। बाय बाय, मग भेटूया उद्या आता।